या ठिकाणी उपांत्य फेरीसाठी होणारी ही मोठी लढत कोणाच्या हातामध्ये फायनलचं तिकीट गाठलं जाईल. फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे शेख अली भाटेवाडी संघ पावस याने आणि आता मात्र ग्रीन स्टार पावस आणि तसेच काळबादेवी संघ उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना यामध्ये कोणाच्या हातामध्ये फायनलचं तिकीट येणार हे काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतोय गफार कासू असेल स्ट्राईक वरती असेल दीप. हा मात्र पहिला चेंडू नक्कीच पहिला चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र संघाचा श्री गणेश झाला एका धाबेने. पाहूया दीप पाटील असेल फलंदाजी मार्क वरती. एक आक्रमक फलंदाज आहे, एक मोठं नाव आहे काळबादेवी गावाचं आणि त्यासाठी दीप आलाय फलंदाजीसाठी. हा मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र उचललाय चेंडू. पाहूया कशा प्रकारे चेलकाली क्षेत्ररक्षक स्वतः वसीम नाकाडे नक्कीच बाद झाला. या ठिकाणी मात्र दीपची खेळी मात्र संपुष्टात आले. पहिला धक्का मिळालाय, पहिली लागली मात्र या ठिकाणी पहिला गडी बाद झालाय. एक या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. दीपची जागा घेण्यासाठी आलाय ते म्हणजे पंकज नार्वेकर. एक जुना दंता अनुभवी असा फलंदाज. त्याच्या माध्यमातून आपण खूप वेळा फलंदाजी पाहिली असेल आणि आता मात्र कशा प्रकारे खेळी करेल या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. गफार कासू असेल बाबू त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पाहूया बाबू याचा पुढचा चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडू होता. चेंडू खाली मात्र कोणताही क्षेत्ररक्षक येत नाही परंतु एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती असेल फलंदाज तो म्हणजे साई. साई मात्र काय करेल बाबूच्या विरोधात कशा प्रकारे फलंदाजी करेल, बाबूवरती आक्रमण चढवेल का. एक बाहुबली फलंदाज म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जाते साई बनप असेल. नक्कीच त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार येणार का. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकातील पहिलं षटक प्रगती फलकावरती चालू असताना पाहायला मिळते धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 2 धावा. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. गफार कासू उर्फ बाबू कशा प्रकारे गोलंदाजी करेल. बाबूची गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळते आतापर्यंत. हा मात्र चांगला चेंडू होता, वळवला चेंडू बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सरळ यष्टीरक्षक वसीम नाकाडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला होता. चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. 4 चेंडू फेकून झाले असतं फक्त 2च धावा खर्च केले जाते तर बाबूच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबू येतोय घेऊन. हा मात्र चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा. एक धावेने थेंबे थेंबे तळे साचे असं मात्र समीकरण या ठिकाणी वाढवलं जातंय ते म्हणजे काळबादेवी संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. बाबू एक आक्रमण गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकून झाले तर फक्त 3च धावा खर्च केले. आक्रमण चढवलं जाईल का शेवटच्या चेंडूवरती. साई याचं
3 धावसंख्या झाल्या. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती मात्र एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका धावेवरती मात्र समाधान मानलं जाते दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्त एक धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. नक्कीच 4 धावांचे षटक मात्र पाहायला मिळालं ते म्हणजे बाबू याचं अप्रतिम अशी गोलंदाजी बाबूच्या माध्यमातून. दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अहमद नाखवा. एक नावाजलेला 6 गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, एक मोठं नाव, पावस गावाचा एक सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं गेलंय तोच अहमद नाखवा. ज्याच्या नावावरती बोलबाला चालवलाय, त्याने बोलबाला केलाय आपल्या नावाचा, तोच अहमद नाखवा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन आलाय. पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अहमद याचा. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु पुन्हा एकदा बॅटची कड्या घेतली. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धावाने मात्र धाव संख्या मात्र बदलली जाते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे बदलला जाईल, कोणत्या चेंडूवरती प्रहार केले जातील पाहूया. अजूनही शांत मैदानावरती पाहायला मिळालं. साई मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल अहमद याचा. अहमद मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हा मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची कड्या घेतलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धावेने मात्र एक धावेने मात्र स्कोर कार्ड हलता ठेवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र झाली ती 7 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. दुसऱ्या षटकातील मोठा प्रहार येणे गरजेचं आहे कारण आतापर्यंत धावसंख्या फक्त 7 झाली आहे. मोठा षटकार किंवा चौकार येण्याची गरज आहे. धावसंख्या मात्र कमी आहे. अडचणीमध्ये अडकलाय संघ तो म्हणजे काळबा देवी संघ. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल, तो म्हणजे अहमद याचा. हा मात्र चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्करचा चेंडू फेकला होता परंतु एक धाव पळून पूर्ण केली जाते ते म्हणजे साईच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे पावस, ग्रीन स्टार पावस संघाकडून. पुढचा चेंडू पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे. बॅटची वरची कड्या घेतली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय शोभान परंतु या ठिकाणी मात्र गचाळ क्षेत्ररक्षण शोभानच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धाव पळून पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघ धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. डबल अंकामध्ये पोहोचलाय संघ. मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. पुढचा चेंडू पाहूया. अखेरचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील अहमद याचा. अहमद काय करतोय पाहूया. आता मात्र चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आतापर्यंत फक्त 5-6 धावा खर्च केले जातात त्याच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू, चांगला तोलवलाय. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय अरफान. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. पंकजच्या बॅटमधून चांगला फटका आला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अरफान याच्याकडून. दाद द्यावी लागेल अरफान याची. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. 2 षटक समाप्त केलं. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 11.
वरती मान्य श्री प्रशांत दादा गुरव यांचं आगमन झालंय, तरी आपण या पॅव्हलियन मध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. प्रशांत दादा गुरव सन्माननीय प्रशांत दादा गुरव ज्यांनी या स्पर्धेला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे, ते आमच्या सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व प्रशांत दादा गुरव यांचं सहर्ष स्वागत या मंचावर. मी विनंती करतो की त्यांनी या मंचावर या ठिकाणी विराजमान व्हायचंय. या ठिकाणी मात्र बाद झालाय तो म्हणजे पंकज नार्वेकर. एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता मात्र मोठा फलंदाज येतोय तो म्हणजे एका मगाच्या सामन्यामध्ये सिद्धिविनायकच्या विरोधात आक्रमक अशी खेळी करत असताना, चांगलीशी कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी वैयक्तिक 48 धाबा जमवले होते, तोच फलंदाज नरेश बनप येतोय फलंदाजीसाठी. थोडीशी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की नरेश बनप याला मगाच्या सामन्यामध्ये जसं ओपनिंग मध्ये पाठवलं होतं त्याच प्रकारच्या आपण ओपनिंग मध्ये पाठवायला पाहिजे होतं. धावसंख्या मात्र पोहोचली ती 11 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. मोनिप कप्तान आलाय गोलंदाजी मार्गवरती. आक्रमण चढवलं जातील का मुनीपच्या विरोधात, परंतु एक आक्रमक गोलंदाज आहे, कटरचा वापर करणारा गोलंदाज मुनीप कप्तान. एक नामांकित गोलंदाज आहे, एक यंगस्टार्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच मुनीप कप्तान, परंतु त्याच्या समोर असेल तो म्हणजे नरेश बनप, एक आक्रमक फलंदाज डावखुरा, डाव्या हाताचा फलंदाज, डावखुरा फलंदाज म्हणून पाहिलं जातंय. आपल्या या मुख्य मंचावरती सन्माननीय श्री प्रशांत दादा गुरव यांचं आगमन झालंय, तसेच त्यांच्या सोबत मान्य श्री केतन दादा तोडणकर यांचं सुद्धा आगमन झालंय, तरी त्यांचं हार्दिक स्वागत. या चेंडूवरती मात्र नक्कीच त्रिफला उद्ध्वस्त केला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलंय आणि या ठिकाणी मात्र नक्कीच बाद झालाय. त्रिफलाची दांडी गुल केली आहे. हॅट्रिक बॉल असेल, पाहूया. मुनीप कप्तान यांचा ओजस शेट्टी आलाय फलंदाजी मार्गवरती. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु बीट केलाय. या चेंडूवरती सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तोच मुनीप कप्तान. रोखलं जात आहे ते म्हणजे काळबादेवी संघाला. धावसंख्या 12 वरती रोखलं जात आहे. आक्रमण चढवलं होतं ते म्हणजे गोलंदाज मुनीप कप्तान याने फलंदाजांवरती. पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू, आता मात्र उडवलाय चेंडू. पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. नक्कीच एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने मात्र धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. एका चेंडूवरती मात्र किती धावा जमवली जातील ते पाहूया. हॅलो, पुढचा चेंडू, एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. कशा प्रकारे फेकला जाईल. मुनीप कप्तान एक आक्रमक गोलंदाज आहे, आक्रमण चढवलं जाते त्याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र झाली फक्त आणि फक्त 13 धावा. तिसरं षटक चालू असताना पुढचा चेंडू मुनीब याचा ओजस साठी. पाहूया पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू होता. बॅटची वरची काढा घेतली. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. 3 षटकाच्या समाप्तीखेर संघाची धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात 14.
हेलो, रामचंद्र की चैंपियंस ट्रॉफी 2025 में यहाँ हमारे मेन स्पॉन्सर प्रशांत गुरव सर यहाँ आए हुए हैं और उनका हमारे इस मंडल की ओर से, सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल की ओर से शाल और जो हमारा गुलदस्ता है फूलों का वो देके उनका सम्मान किया जाएगा। सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल की ओर से आदित्य फड़के उनका सम्मान करेंगे। देखिए 3-4 साल पहले की टीम और अभी हाल फिलहाल की ऑल गावखड़ी रामजान की टीम बहुत ही ज़बरदस्त योगदान प्रशांत गुरव सर इनका रहा है। जब भी ज़रूरत होती है कौन से भी क्षण उनके पास जाए, रात हो चाहे दिन हो, कभी भी प्रशांत गुरव सर ऑल गावखड़ी टीम के लिए राम जानकी के नाम पर खिलाने के लिए और हमें सहयोग करने के लिए हमेशा तैयार रहते हैं। इसके बाद यहाँ जो ये सेमीफाइनल राउंड चल रहा है उसके बाद एक ग्राम पंचायत का बहुमूल्य पहला मैच खेला जाएगा और उस पहले मैच का टॉस यहाँ प्रशांत गुरव सर इनके हाथों से किया जाएगा। साथ ही साथ विवान यहाँ आए हुए हैं। ये हमारे छोटे कलाकार है राम जानकी क्रिकेट टीम के। आने वाले सत्र में बहुत बड़ा उनका भी योगदान हमें मिलेगा, उनका भी स्वागत है। साथ ही साथ केतन तोड़नकर आए हैं, एक क्रीड़ा प्रेमी, एक क्रीड़ा रसिक, हमारे टीम को हमेशा सहयोग करने वाले, उनका भी मान सम्मान किया जा रहा है आदित्य फड़के इनके हाथों से। धन्यवाद केतन भाई। चला एक ग्रामपंचायत गटातील पहिला सेमीफायनलकडे बोलू, पहिल्या मॅचकडे बोलूया आपण। पहिली मॅच असेल राजापूर शील संघ वर्सेस गणेश कृपा मेरवी, दोन्ही संघ सॉरी नवलाई मेरवी वर्सेस राजापूर शीळ। चला दोन्ही संघाचे कर्णधार या ताबडतोब या सामन्याची नाणेफेक केली जाईल। ग्रामपंचायत गटातला पहिला सामना लगेच सुरू होणार आहे। दोन्ही संघाचे कर्णधार या प्रशांत सर गुरव यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। टॉस का बॉस साठी जाऊया आपण विहान कक्षामध्ये। टॉस का बॉस नक्कीच उडवलं जातोय। नक्कीच आता मात्र बाहुबली फलंदाज मात्र फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। त्याच्या बॅट मधून मात्र 2 षटकार आलेत। शिव स्पोर्ट धोपेश्वर राजापूर वर्सेस नवलाई मेरवी। शिव स्पोर्ट्स धोपेश्वर राजापुर वर्सेस नवलाई मेरवी। इनों के बीच यहाँ ये पहले एक ग्राम पंचायत गट का पहला मैच। यहाँ शुरुआत कल के दिन में बहुत बड़ा घमासान देखने को मिलेगा, लेकिन इसकी शुरुआत राम जानकी चैंपियंस ट्रॉफी के उस ग्राम पंचायत गट की शुरुआत अभी से होगी और उसका पहला मैच यहाँ खेला जाएगा राजापुर और मेरवी इनों के बीच। मैच का टॉस प्रशांत सर इनों के शुभ हाथों से किया गया है और टॉस का बॉस बने हैं नवलाई मेरवी। धन्यवाद प्रशांत सर। और साथ ही साथ विहान भी यहाँ आए हुए हैं, तो उनका भी यहाँ पुष्पगुच्छ देकर महेश दिलवी के शुभ हाथों से उनका स्वागत किया जाएगा। आने वाले सत्र में जिस तरह से प्रशांत गुरव सर ने हमें सपोर्ट किया है और ये दो भी नन्हे मुन्ने कलाकार हमें सपोर्ट करते हुए दिखेंगे, इसलिए उनका भी अभी से ही मान सम्मान सत्कार करना बेहद जरूरी है। आइए महेश दलवी इनके शुभ हाथों से आपका भी सम्मान किया जाएगा। आदित्य जरा एक मिनट इकडे बघा, इकडे। धन्यवाद। चलिए मैच की तरफ बढ़ते हैं। अब बख्तराज आपकी बारी है। अब नक्कीच चांगली अशी फलंदाजी साईच्या माध्यमातून पाहायला मिळते। वसिफच्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच मोठी अशी कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे साई याची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे तब्बल 37 धावा। नक्कीच एक चांगला असा स्कोर उभा केलाय तो म्हणजे काळबादेवी संघाने 37 धावा जमवलेत आणि 38 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय। कशा प्रकारे पार केले जातील हे 38 धावांचं लक्ष्य, त्यानंतर मात्र हे पार करण्यासाठी भिडले जातील। त्यामुळे पाय या ठिकाणी ऐकूया सुमधुर आवाज, हिंदीतील सुमधुर आवाज कांबळे सर। मी विनंती करतो, हा सेमीफायनलचा सामना आहे आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व
ज्यांच्यामुळे आपण एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके प्रशांतदादा गुरव यांना विनंती करणार आहे की त्याने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. एक जी पाठीमागे थाप लागते, जे आशीर्वाद लागतात, ते या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी दादांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. आलेल्या तमाम क्रीडा रसिक, प्रेक्षक, सोबत आलेला सर्व संघ, यांच्या सगळ्यांचं मी प्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या आयोजनासाठी आपण इथे उपस्थित दाखवून या आयोजनाचा सन्मान केलात, आमचा सन्मान केलात म्हणायला हरकत नाही. खरंच आयोजन करण्यापूर्वी एक प्रशस्तीची थाप माझ्या पाठीवर मारण्यापेक्षा मी म्हणेन की महेशच्या पाठीवर मारावी लागेल, कारण सगळं आयोजन नियोजन संपूर्णतः सांभाळलं असेल तर महेशने एकट्याने. आम्ही फक्त व्हॉट्सअपवर रोज बघत होतो, हे चाललंय ते चाललंय, ते पण आम्ही संध्याकाळी बघायचो, तो दिवसभर काय करतो ते रात्री बघायचं. महेश, खरंच तुझा धन्यवाद, खूप मेहनत केलीस या एवढ्या आयोजनासाठी. आणि सोबत सर्व राम जानकी संघाचे प्लेयर्स जे इथे सहकार्यासाठी जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना चांगला खेळ बघायला मिळेल अशी सर्व आलेल्या संघांकडून अपेक्षा करूया, आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पूर्ण होईल अशी अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद दादा. आपण गेले अनेक वर्ष या गावकडी गावामध्ये ज्या ज्या मोठ्या स्पर्धा भरतात, जे उदयमुख खेळाडू आहेत, त्या सर्वांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहात. आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आभारी आहोत. अनिल फडके गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या मंचावर या ठिकाणी यायचं आहे. 37 रनों का टारगेट मैच को जीतने के लिए. जो कि स्ट्राइक पर मुनीब और अरफान, और इस बीच नए और प्रारंभ करेंगे संदेश, जो कि गेंद करेंगे. इस टूर्नामेंट के प्रमुख स्पॉन्सर, स्पेशल स्पॉन्सर आदरणीय प्रशांत दादाजी गुरव, इनका एक बार फिर से स्वागत है. और इसी बीच नया और प्रारंभ करते हुए उनके साथ में मौजूद केतन जी तोड़नकर, इनका भी स्वागत. एक बड़ा टूर्नामेंट आयोजित करने में उनका सबसे सफल योगदान है. तो इसी बीच नए ओवर की शुरुआत है, और इस बार अपने स्ट्रोक को चेक किया. मुनीब पहला बड़ा हिट लगाना चाहते थे, एंड वक्त पर इरादा बदला और अपने स्ट्रोक को चेक किया, किसी रन के लिए नहीं. और इस समय स्कोर यानी कि 0 रन 0 रन स्कोर है. 37 रनों का टारगेट, लो स्कोर वाला मैच. और ओवर द विकेट से मुनीब को गेंद, और पैरों पर गेंद टकराती हुई, और इसी बीच 1 रन पूरा किया है, और इस 1 रन की मदद से ग्रीन स्टार पावर्स की टीम का खाता खुला. 37 रनों का टारगेट है, 38 रनों का टारगेट. अनिल जी पाटिल सर फड़के, अनिल जी फड़के सर इस बीच हमारे मंच पर मौजूद है. प्रशांत दादा गुरव और उसी तरह केतन जी तोड़नकर इस बार उठाकर गेंद को खेला. जबरदस्त गेंद जा रही है, लगभग बाउंड्री और सिंगल्स, छक्के का इशारा अंपायरों का. तो इस छक्के के साथ रन रेट यानी कि जबरदस्त तरीके से शुरुआत हुई है, जो कि 38 रनों का टारगेट है. लेकिन क्या इस टारगेट को मामूली सा कर सकेंगे, जो कि कालबा देवी की टीम, उनके बल्लेबाज नरेश बनव, जिन्होंने लगातार 2 मैचों में जबरदस्त प्रदर्शन किया था. सेमीफाइनल के मैच में उनका बल्ला नहीं चला, और इसी बीच अगली गेंद इस ओवर में, जो कि गेंद को उठाकर खेला, सीधा छक्का. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जा रही है, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से ये सीधा छक्का जड़ा दिया है. अरफान नाखवा ने 2 छक्के लगाए हैं, और इसी छक्के की मदद से रन संख्या 13 रन स्कोर हो चुका है. तो इस बीच हमारे मंच पर इस टूर्नामेंट के राम जानकी चैंपियंस ट्रॉफी के स्पेशल स्पॉन्सर आदरणीय प्रशांत दादाजी गुरव, आदरणीय केतन दादा तोड़नकर और अनिल जी फड़के सर इस बीच मौजूद है इस मंच पर. उनका एक बार फिर से स्वागत है. जबरदस्त सपोर्ट है इस समय राम जानकी टीम के लिए, प्रशांत दादा गुरव इनका. और इसी बीच ओवर द विकेट से अगली गेंद करते हुए गेंद कर रहे हैं अरफान के लिए, और अरफान को ओवर पिच गेंद भी नहीं दी, लेकिन ड्राइव किया, स्ट्रोक को चेक किया है, सम्मान के साथ गेंद को खेला, किसी रन के लिए नहीं रुका. बस स्कोर 13,
जीतने के लिए 38 रनों का टारगेट है। गांवकड़ी का ऐतिहासिक मैदान जहां पर ये सेमीफाइनल का मैच खेला जा रहा है, एक वाड़ी ग्रुप के स्टेज का। और इसी बीच ओवर द विकेट से अगली गेंद अरफान को, और अरफान ने इस बार ऑन साइड पर खेला है 1 रन के लिए। अंपायरों का इशारा, ये 1 रन, और इसी 1 रन के साथ रन संख्या स्कोर हो चुका है 14 और बिना किसी विकेट के नुकसान पर। तो इस समय 2 छक्के लगाए अरफान ने। नरेश बने बॉलिंग मार्ग पर आ गए हैं, क्या स्कोर को डिफेंस कर सकेंगे 38 रन बनाने जीतने के लिए। अब 3 ओवर का खेल शेष है, 24 रनों की जरूरत 18 बॉलों से। इसके बाद जबकि बैटिंग करने के लिए अहमद है, और इस बीच बैटिंग करने के लिए इस समय एक अच्छी शुरुआत है। दोनों के बीच अगली गेंद करते पहली गेंद करेंगे। 18 बॉल 24 रनों की जरूरत है। और इस बीच नरेश बनप की ये गेंद ऑफ स्टंप पर गेंद टिप्पा हारने के बाद बीट होते हुए गेंद के ऊपर बल्लेबाज किसी रन के लिए नहीं, पंकज नार्वेकर ने जाते हुए गेंद को उठाया, और इस समय रुका हुआ स्कोर है, यानी कि 17 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लो स्कोर वाला ये मैच है 4 ओवर तक जहां तक सवाल है। और इसी बीच नरेश बनप बाएं हाथ से मुनीफ को उठाकर गेंद को खेला, गेंद बाउंड्री के बाहर, छक्का, शानदार खेलते हुए। और इसी के साथ फील्डर ने जरूर प्रयास किया था, लेकिन उनकी पहुंच गेंद के काफी दूर रही। और 18 रन अब बनाने जीतने के लिए 16 गेंदों में 18 रन जंपिंग कैच करना चाहते थे। गेंद को रोकने का प्रयास था फील्डर का, लेकिन सफल नहीं हुए हैं। मुनीफ के बल्ले से छक्का निकला, और नरेश बनप की अगली गेंद शॉट ऑफ लेंगे, एक बार फिर से फ्लाइट शॉट खिलाते हुए गेंद को निकाला 6 रनों के लिए। जबरदस्त 12 रनों की जरूरत, 15 बॉल, अब 12 रन चाहिए जीतने के लिए। क्या ये 12 के 12 रन छक्के से पूरे कर सकेंगे? जो कि 24 पर छक्का लगा तो स्कोर 18 रन चाहिए था, 18 पर छक्का लगा है तो 12 रन की आवश्यकता है और 2 छक्कों की आवश्यकता है। आदरणीय प्रशांत दादा गुरव इस टूर्नामेंट के प्रमुख हैं, जिनके नेतृत्व में ये टूर्नामेंट आयोजित किया गया है, उनका एक बार फिर से स्वागत। और इसी बीच अगली गेंद फिर से उठाकर हेलीकॉप्टर स्टॉक गेंद जा रही है बाउंड्री के ऊपर, फील्डर के हाथ में कैच। और इसी के साथ ये कैच देखना ये है कि यहाँ पर केवल 1 रन। और इसी बीच जबरदस्त एफर्ट देखने को मिला फील्डर के द्वारा, लेकिन किसी तरह 1 रन ऐन वक्त पर कैच के लिए मौका बना था, लेकिन लो स्कोर है। पहले बैटिंग करते हुए कालबा देवी ने केवल 37 रन बना लिए हैं। और इसी में नरेश बनप अगली गेंद बाएं हाथ से गेंद करते हुए अरफान ने क्या शॉट खेला, गेंद के स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर, जबरदस्त फील्डिंग कालबा देवी के फील्डर्स के द्वारा। 1 रन, और इस 1 रन के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ, यानी कि 28 रन स्कोर हो चुका है। 10 रनों की जरूरत है जीतने के लिए। और गेंद कर रहे हैं नरेश बनप, नरेश की ये गेंद पटकती हुई, और क्या शॉट खेला मुनीफ ने, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए जा रही है। अब केवल मात्र 4 रन की जरूरत ये मैच। और इस मैच में ग्रीन स्टार पावर्स इस मैच को जीतते हुए लगभग फाइनल में प्रवेश कर रही है, एक वाड़ी के स्टेज में। जबरदस्त मैच, यहाँ पर ग्रीन स्टार पावर्स की टीम इस समय केवल मात्र 4 रन दूर है इस टारगेट से। रामजान की चैंपियंस ट्रॉफी में एक बार फिर आपका सभी का स्वागत है। जबरदस्त मैचेस यहाँ पर हमारी पब्लिक देख रही है यूट्यूब के माध्यम से, जो कि जितने भी दर्शक जुड़े हुए हैं tenniscricket.in पर, जितने भी लोग ये मैच देख रहे हैं यूट्यूब पर, उनका स्वागत। और इसे बेचे 4 रन मात्र बनाने हैं बॉलिंग मार्ग पर नए ओवर की शुरुआत करने के लिए। निखित इस समय गेंदबाजी करेंगे। निखित एन वक्त पर बल्ला नहीं चला नरेश का। और इसी बीच नए ओवर की शुरुआत है, ऑफ स्टंप की गेंद को ऑन सेट पर खेल लिया है, गेंद सीधे पर कैच। और इसी के बीच अरफान नाकवा छक्का जड़ाने के साथ मैच को समाप्त करना चाहते थे, लेकिन सीधा कैच पहुंचा फील्डर के हाथ में। 1 विकेट मिला है, लेकिन कालबा देवी की टीम इस मैच में काफी दूर है जीत से। 4 रन मात्र बनाने जीतने के लिए सुभान को भेजा गया है बैटिंग करने के लिए। नए बैट्समैन की असद यहाँ पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। असद आ गए हैं मैदान पर बैटिंग करने के लिए।
जो कि केवल रन बनाने हैं 4। अरफान आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं, लेकिन सॉलिड बैटिंग देखने को मिली उनके द्वारा। जबरदस्त स्ट्रोक खेली उन्होंने, राइट अराउंड द विकेट से गेंद कर रहे हैं ये गेंद, और बैकफुट पर जाते हुए आंसर पर गेंद को खेलते हुए बैट्समैन 1 रन दौड़कर पूरा करते हुए अब 3 मात्र रन बनाने हैं। एक एंड पर जबरदस्त बैटिंग की है मुरीब ने, जबरदस्त स्ट्रोक लगाए उन्होंने। सेमीफाइनल के मैच को जीत के बिल्कुल करीब है। एक बार फिर आदरणीय इस टूर्नामेंट के प्रमुख प्रशांत दादाजी गुरव, उनका स्वागत केतन जी तोड़नकर उनके साथ है। और इस बीच सामना करते हुए दाएं हाथ के बल्लेबाज राइट अराउंड द विकेट से मुनीब को गेंद करेंगे, और मुनीब ने केवल मात्र सम्मान के साथ खेलना चाहते, बल्ले का एज लगा, 1 रन के लिए गेंद पहुंच रही है बैकवर्ड पार्ट की दिशा में। खुद पंकज नार्वेकर जाकर गेंद को उठा रहे, वापस कर रहे गेंद को बॉलर के हाथ में। 2 रनों की आवश्यकता है जीतने के लिए, और एक वाड़ी की टूर्नामेंट यानी कि ग्रुप ए में यहाँ पर फाइनल में पहुंच रही है ग्रीन स्टार पावर्स की टीम, और इसी बीच अब एकमात्र रन की आवश्यकता है जीतने के लिए। जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली है, पहले गेंदबाजी में जबरदस्त हुए एक विनिंग रन की आवश्यकता है। भले विकेट गिरा है ग्रीन स्टार की टीम का, लेकिन सिर्फ 1 रन की जरूरत है। मैच एक तरफा बन चुका है, ग्रीन स्टार पावर ऑलरेडी ये मैच जीत चुका है। और इससे राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए ये गेंद और हल्के से बार प्लेस किया, 1 रन के लिए अहमद ने, और उसी के साथ ये विजयी हो चुकी है टीम यहाँ पर ग्रीन स्टार पावर्स।